नमस्कार. महान्यूज वार्ता मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत धारूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात. 2 डिसेंबर रोजी मतदान पूर्ण झालेलं आहे. पण मतदानाच्या दिवशीच एक निवडणूक आयोगाचा कोर्टाचा निर्णय आला की मतमोजणी हे 21 डिसेंबर रोजी आहे. त्यामुळे कुठे ना कुठे उमेदवारामध्ये मतदारामध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. पण त्या सर्व घडामोडी झाल्याच्या नंतर मतदान पूर्ण शांततेमध्ये पार पडलेले. त्या तारखेपासून अवघ्या 3 ते 4 दिवसावर धारूर नगरपालिकेचं मतदानाचं निकाल आलेला आहे जवळपास. ह्या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवार हे 4 पक्षाचे होते. अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्याकडून बालाभाऊ जाधव हे उमेदवार होते. भारतीय जनता पार्टीकडून राजेभाऊ निर्मल हे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून अर्जुनराव गायकवाड हे उमेदवार होते. आणि शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश गवळी हे उमेदवार होते. हे सर्व उमेदवार आपापली ताकद लावित असताना आपल्याला सर्वांना पाहण्यास मिळाले. पण या सर्वांमध्ये आपल्याला एक घडामोडी पाहण्यास मिळाल्या की जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होणार होता, आता निश्चित होता असं सर्वसामान्य जनतेला माहीत होतं की डॉक्टर स्वरूपसिंह हजारी पूर्वीचे नगराध्यक्ष हेच भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील. पण फॉर्म भरण्याच्या अवघ्या 2 दिवस अगोदर एक राजकीय घडामोडी घडल्या आणि 15 ते 20 दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले माधव निर्मळ यांचे मोठे बंधू राजेभाऊ निर्मळ यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्यात आली. यामुळे सुद्धा बहुतांश जे पारंपरिक भाजपचा मतदार आहे, कार्यकर्ता आहे, त्यांच्यामध्ये नाराजी पाहण्यास मिळाली होती. अशीही काही चर्चा होती की या नौखे उमेदवार भारतीय जनता पार्टी जी देणार होती त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळेही त्या उमेदवारांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. या सर्व घडामोडी घडत असताना याचा फायदा अथवा फटका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला होईल का? कारण जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव हे निश्चित होतं की डॉक्टर स्वरूपसिंह हजारी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहतील. पण राजकीय वर्तुळात झालेल्या ह्या घडामोडी पाहता निश्चितच भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि कार्यकर्ता नाराज पाहण्यास मिळाला आहे. आता ते आपले मतदान रूपातून दाखवितील की आपण नाराज आहेत का निश्चितच त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे हे सुद्धा पाहणं तितकंच आपल्याला औचित्याचं ठरेल. तसेच पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार बालाभाऊ जाधव हे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होते. पण त्यांना माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिथून उमेदवारीही मिळाली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ते सर्वत्र प्रचार करू लागले. ह्या सर्व घडामोडी घडत असताना त्यांचाही राजकीय पाठबळ दादांचं त्यांना लाभलेलं आहे. कारण गेली 10 ते 12 दिवस प्रचाराच्या दरम्यान आपण पाहण्यास मिळाले आपल्याला की माजलगाव मतदारसंघाचे आमदार हे धारूर शहरामध्ये ठाम मांडून होते. याचा फायदाही त्यांना झालाय का? ह्या सर्व घडामोडी घडत असताना मतदार मात्र विचार करत होता की धारूर शहरामधील प्रमुख समस्या कोण सोडविणार. कारण धारूर शहरामध्ये पाण्याची समस्या आहे, रस्ते, लाईट असेल, अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांसोबतच उमेदवारी नौका राष्ट्रवादी पार्टीने. राजकीय पार्श्वभूमी आहे, माझे नगरसेवक आहेत, आमदार पाठीशी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा एक प्रबल दावेदार म्हणून पाहण्यास येत होतं. त्यांचंही राजकीय वजन आहे, त्यांच्याही परिवाराचं वजन आहे. ते पूर्वीचे भाजपचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीमधील नाराजी वर्ग जे होता ते त्यांच्या पाठीमागे गेलेला आहे का? जर तसं झालेलं असेल तर याचा फटका निश्चितच भारतीय जनता पार्टी यांना बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अर्जुनराव गायकवाड
हे मातब्बर राजकारणी आहेत. कारण धारूर नगरपालिकेमध्ये गेली 25 वर्षे हे कार्यरत आहेत. यांच्या पत्नी नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत, ते नगरसेवक आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहता ते एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची कामाची शैली धारूर शहरातील सर्व नागरिकाला माहीत आहे. ते तुतारीकडं वळलेला पाहण्यास मिळत होता. तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुरेश गवळी हे धनुष्यबाण घेऊन उभा होते. ह्या सर्व घडामोडी घडत असताना त्यांना सुरुवातीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीमध्ये उतरणार असं सर्वांना सांगितलं होतं. पण ऐन वेळेस त्यांना धनुष्यबाण हाती घेतला आणि निवडणुकीमध्ये उतरले. सर्व घडामोडी घडत असताना धारूर शहरातील उमेदवार हे आता सध्या तरी गणित लावत आहेत की या प्रभागातून मला इतकं मतदान मिळणार आहे, त्या प्रभागात मला इतकं मतदान मिळणार आहे. पण जनता मात्र शांत आहे. जनतेमध्ये आपण जेव्हा जातो, जनता मतदानाबद्दल काही बोलत नाहीये. या पक्षाच्या पाठीमागे ठाम उभा आहे. पूर्वी आपल्याला पाहायला मिळत होतं की 2 पक्ष असत होते निवडणुकीमध्ये प्रमुख, एक राष्ट्रवादी, एक भारतीय जनता पार्टी. पण जेव्हापासून हे अजून 2 नवीन पक्ष आलेले आहेत, राष्ट्रवादी एकाची 2 झालेली आहे, शिवसेना एकाची 2 झालेली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मतदाराने कोणाला मतदान केलंय, या प्रभागामध्ये कोणत्या उमेदवाराला मतदान जास्त झालंय हे आत्ता तरी सांगता येत नाहीये. कारण भारतीय जनता पार्टीचं बदलले गेलेलं नेतृत्व या मतदाराला इथल्या मान्य होतं का? ह्या सर्व घडामोडी आपल्याला जेव्हा घडत होत्या, मतदारामधील जे एक भ्रम निर्माण झाला होता ते दूर झाला असता. जे सर्वसामान्य लोक आहेत हे मात्र शांत होते. यांनी ह्या इतक्या शांतपणे मतदान केलंय की याचा आवाज शेजारच्या घरामध्ये सुद्धा गेलेला नाहीये. त्यामुळे निश्चितच आपल्याला पाहावं लागेल की धारूरच्या मतदाराने कोणाला आपलं मतदान देऊन आशीर्वाद दिलेला आहे. हे राजकीय विश्लेषण आहे, हे कोणत्याही उमेदवाराबद्दल अथवा नगराध्यक्षाच्या उमेदवाराबद्दल हे एक्झिट पोल वगैरे काही नाहीये. हे सर्व पुढील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. धन्यवाद.